तर मित्रांनो, आपल्या गाजागवताला पाणी धरणं झालंय. मग अजून एक ह्या 2 साईड राहिले, त्या हा निम्मा राहिलाय. हा निम्मा संपल्यावर आपल्याला ते कौलीच्या पुढचा घ्यायचा, म्हणजे पाटाच्या पुढच्या घ्यायचा. कन्नडमध्ये कौली कौली किती वेळा सांगू तुम्हाला. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग मी सकाळी सकाळी येतो, मोटर चालू केलो आहे आणि आपल्या नवीन गाजागवताला पाणी लावलो आहे. तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असाल बघ, खत मारलं ह्याला आणि आता आज पाणी लावलं आहे. कारण पाण्याला आलं आहे एक महिना झाला म्हणून लागण, म्हणजे गाजागवत लावून 1 महिना झाला. मग आपण लावला आहे मध्ये आधी पाणी लय थांबलं आहे. पण फास्ट आपण सकाळी सकाळी पाणी सोडतोय मी. आणि थंड पण आहे, गावा सोडायला लागलाय. म्हणजे सकाळी सकाळी आहे, थोडं थंड आहे, म्हणजे गार हवा लागली, गार हवा सुटत आहे आणि थोडं थंड पण अजून आहे. आणि आपले सूर्यदेव बघा, सकाळी सकाळी ऊन खातो, उन्हात उभा ना, त्याची मजाच वेगळी. मध्ये 1-2 दिवस ब्लॉग डेली टाकला नाही. आहेत माझ्याकडे ब्लॉग, त्याला एडिटिंग करायला टाईम नाही, अपलोड करायला टाईम नाही. टाईम काढायला पाहिजे. परत 3 दिवस झालो, परत डेली टाकायला लागलो. ते 3 दिवस जे गॅप पडलेलो ते टाकतो आज न उद्या, पण टाकणार आहे, नक्की टाकणं सोडणार आहे त्याला. ते आपण त्या कृपया थोडं लागण राहिलेलं ते सगळं ब्लॉग बनवलं आहे आणि टाकतो 1-2 दिवसात वेळ भेटल्यावर एडिटिंग करून. आणि सध्या तर डेली ब्लॉग टाकवलो आहे. रात्री एडिटिंग करतो आणि सकाळी उठून अपलोड करतो, एवढं काम आहे. हा तर मित्रांनो, लाईट गेले बघा. इथं काय ते मला पण माहीत नाही. आणि सध्या मी चिखल झाले ते पाय धुवून घेतो आणि बघूया पुढचं काम काय. थंड आहे बाबा पाणी. गाईज, मग परत जस्ट आत्ताच पाय धुतलो आणि लाईट आली. ऑटो मी बंद केलं होतो. मग आत बघितलो बल्ब लागलेला, म्हणून चला मग परत चालू करूया. चालू झालं बघ मोटर. थोडं पाणी पिऊया, आपल्या कामाचं लागूया. तर मित्रांनो, आपल्या गाजागवताला पाणी धरणं झालंय. मग अजून एक ह्या 2 साईड राहिले, त्या हा निम्मा राहिलाय. हा निम्मा संपल्यावर आपल्याला ते कौलीच्या पुढचा घ्यायचा, म्हणजे पाटाच्या पुढच्या घ्यायचा. कन्नडमध्ये कौली कौली किती वेळा सांगू तुम्हाला, अजून एकदा सांगतो, कौली
आपल्या मराठीमध्ये पाट म्हणतात. पाटातून पाणी घेतात. हा पण पाटा आहे. ह्याला आपण कौली म्हणतो, कौली. तर मंडळी, मग मी गाजगावचं पाणी झाल्यानंतर पाणी उसाकडे वळवलो आणि पाक किती 1 2 3 4 5 6 आणि हा 7वा चालू आहे. आणि आता वाजले ती 2. मग 5 वाजेपर्यंत लाईट आहे. बघू किती होत आहे. सध्या तर मला वाटते 5 वाजेपर्यंत होईल. काय होतं बघू. आणि ते बघण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत बनवून राहा पुढं ब्लॉगमध्ये. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बनवून राहा. तुम्हाला सगळं काही कळेल. आणि ऊन आहे तेवढं काय नाही, पण लागतंय डोक्याला. टॉवेल वगैरे घ्यायला पाहिजे होता, पण घेतला नाही मी. तर काय लाईट गेली बघा. काय MSV वाले ऐन 1 तास झालं नाही लाईट काढतात. सकाळीच काढलेली, आता परत काढलीत ऐन दुपारी. असं उन्हाळ्यात तर करू नये बाबा. आत्ता हिवाळा चालतं आहे, काय वाटत नाही. पण उन्हाळ्यात तेवढं करू नये, म्हणजे चांगलं. निवांत रेस्ट करूया. लाईट आल्यावर बघू. इथंच आताच आधी पाय चिक्कल झाली ते धुवून घेतो. आणि तर काय बघा, सनसेट होणार आहे अजून 15 मिनिटात. सूर्यास्त होईल म्हणजे सनसेट होईल. आणि आपण तिथं पाणी धरत होतो उसाला. त्याचं काय झालं ते उद्या सांगतो तुम्हाला. मग हा ब्लॉग मी येथे चेंज करतो. आणि आत्ता मी सध्या दूध घालायला चाललो आहे. स्वेटर घातलो आहे, कारण येताना थंडी लागते. मग त्यामुळं काल स्वेटर न घालता तसंच शर्टवर गेलो तो. शर्टवर म्हणजे स्वेटर घातलं नव्हतो. मग त्यामुळं गार लागला बाबा येताना. मग त्यामुळं उगी रिस्क घ्यायचा नाही. रिस्क नाही लेणे का म्हणून स्वेटर घालून घेतलो आत्ताच. लहान मुलं कसं बघा बेट म्हणजे संध्याकाळ अजून सनसेट झालं नाही म्हणजे सूर्य मावळला नाही तरी पण स्वेटर घालून घेतात. तसं आपण पण घालून घेतला आहे. मग हा ब्लॉग मी तर गाईज फिलहाल मी हा ब्लॉग येथे चेंज करतो. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सॉरी.